हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नातं नवरा बायकोचं भाग 3 बघितलेला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे भाग 14 बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. जोर जोरात मंगल रडू लागते, रोहन रोहन करून. त्यावेळी तिला घडलेलं सगळं आठवू लागतं. आपले उगाच होत असलेले वादविवाद, भांडणे हे सर्व आठवून तिला पश्चाताप होऊ लागतो. कारण की पतीच्या शेवटच्या क्षणी पण आपण त्याला प्रेम देऊ शकलो नाही, नीट वागू शकलो नाही. सगळी उगाच होत असलेली आपलं भांडणं आता तिला आठवू लागतात. साध्या साध्या गोष्टींवरून आपण रोहनवर संशय घेत होतो, त्याला टोचून बोलत होतो, त्याची चूक नसतानाही त्याला उगाच मोठी ठेवायचे म्हणून छळत होतो. किती वाईट वागलो आपण रोहनशी. त्याचं किती किती प्रेम होतं आपल्यावर, फक्त आपल्यावर. मंगल आतल्या आत आता रडू लागते. तिच्या मनात एकदम चर होतं. हे खरं आहे का पण? तिला वाटतं पोलिसांचा नक्की काहीतरी गैरसमज झाला असावा. ती खाली मोबाईल शोधते आणि बोलते, हॅलो हॅलो सर, तुमचा नक्की काहीतरी गैरसमज झाला आहे. माझे पती आत्ताच अर्ध्या तासापूर्वी घरात आलेत. इन्स्पेक्टर राम. अहो मॅडम, आम्ही पूर्ण चौकशीनिशी बोलत आहोत. बरं, एक काम करा, ते आहेत ना आत्ता घरात, द्या बरं त्यांच्याकडे फोन, मला बोलू द्या त्यांच्याशी. मंगल. हो, देते, आत्ताच देते, थांबा. ती अडखळत बोलत असताना घाईत उठून उभी राहू पाहते, पण चक्कर आल्याने तिला उभंही राहता येत नव्हतं. त्यातच ती पुढे खुर्चीला धडकते. कशीबशी स्वतःला सावरत हळूहळू रोहनच्या खोलीकडे जाऊ लागते. घाबरतच ती दरवाजापाशी पोचते. आता तिचं काळीज धगधग करून वाजायला लागतं. तिचं मन तिला बजावत असतं, रोहन असायलाच हवा खोलीत. तिला हळवी आशा असते आणि भीतीने धडधडत्या काळजाला घट्ट मुठीत आवरून ती आत खोलीत डोकावते. रोहन. आत खोलीत क्षुण्ण करणारी शांतता असते. कोणाची सावली पण नसते खोलीत. मंगल आता घाबरते. इन्स्पेक्टर. हॅलो मॅडम, आहेत ना ते तिथे? द्या फोन लवकर त्यांना. मंगल. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला नंतर फोन करते, असं म्हणून मंगल फोन कट करते आणि हॉलमध्ये येते. टेबलावर केक असतो. शेजारी मेणबत्ती पेटून अर्धी झालेली असते. रोहनने दिलेला बुके, आपण काढलेलं मधलं आपलं नाव, हे सर्व ती पाहते आणि तिचा तोल खाली पडतो ढासळून. ती टेबलाच्या आधाराने कशीबशी सावरू पाहते, पण तिच्या खाली पडल्यामुळे मेणबत्त्या विझून जातात. त्यातून जळका वास येतो, धूर पसरतो. त्या धुरात तिला रोहनचे आणि तिचे आनंदी क्षण दिसतात. आता तिला तिच्या अवतीभोवती अनेक रोहन आणि मंगल फिरताना दिसतात. एका बाजूने मंगल पुढे पळते हसत. रोहन तिला आवाज देतोय, मंगल दे ना गं मोबाईल. अगं उशीर होतोय मला. आणि क्षणभरातच ते दोघे अचानक गायब होतात. परत दुसरीकडे मंगल चिडलेली, रागाने लालबुंद झालेली, रोहनला ताड बोलतेय, खूप वाईट बोलते आणि तो बिचारा खाली मान घालून सर्व निमूटपणे ऐकून घेतोय, प्रतिउत्तर न करता. तेही चित्र लगेच फुसलं जातं. आता मंगलला तिथलं त्याचं भविष्यातील चित्र दिसू लागतं. मंगल तिच्या छोट्या चिमुकल्या पिल्लूच्या मागे जेवणाचं ताट घेऊन पळते अन ते पिल्लू छोट्या पावलांनी पायात पाय अडकवत आपल्याच मस्तीत पुढे खिदळत पडते. पुढे न पाहताच. मंगल. अरे बाळा, नको पळू रे, पडशील ना पिल्लू, ऐक ना, ये ना, खाऊन घे ना. पिल्लू पळतच असतं. ते अडखळून पडणार, तोच रोहन येऊन अलगद बाळाला उचलून घेतो. आता मंगल त्याच्या जवळ धावत जाते, पण तेही चित्र फुसून जातं. आता तिचा बांध तुटतो. परत डोळ्यात अश्रूंचा पूर दाटून येतो. मंगल टाळा फोडते रोहन करून. रोहन, कुठे आहेस रे तू? रोहन. आभाळा एवढं दुःख कोसळल्यावर ते पचवायला खूप हिंमत लागते. ती हिंमत नाहीये रे माझ्यात. नाही जगू शकत मी एक क्षणही तुझ्याशिवाय. रोहन, कळतंय का तुला?
हे बघ, तुला आधीच सांगून ठेवते मी, तू मला एकटीला सोडून कुठेही जायचं नाहीयेस. कळलं काय तुला? जर गेलास ना तर मला सोडून जायचा नुसता विचार तरी करून बघ एकदा तू. जीवच घेईन मी तुझा. रोहन, रोहन परत येणारे, कुठे आहेस तू? हे बघ, तू नाहीस, ही गोष्ट सहन होत नाहीये. मी नाही सहन करू शकत हे रोहन. तू समोर ये आत्ताच्या आत्ता. रोहन, तू मला सोडून नाही जाऊ शकत, कळतंय का तुला? तुला काहीही होऊ देणार नाहीये. मंगल जोरजोरात रडू लागते. आपल्यावर इतक्या हक्काने रागवणारा, चिडणारा रोहन परत येत नाही हे मंगलला जाणवते. आता ती पुरती खचून जाते, हतबल होते, तिच्यात त्राण उरत नाही. तरी ती खोट्या आशेने हात जोडून आता ती रोहनच्या विनवण्या करू लागते. प्लीज परत ये ना. मी खरंच नाही राहू शकणार तुझ्याशिवाय रोहन. प्लीज परत ये. माझं चुकलं, मी क्षमा मागते हवं तर. मी परत कधीच तुझ्यावर चिडणार नाही, तुझा राग करणार नाही. पण तू एकदा तरी परत ये ना, माझी शपथ घेते. खरंच पुन्हा कधीच तुझ्याशी भांडणार नाही, कधीच वाईट नाही बोलणार तुला. तुला नख पण नाही मारणार रे. पण परत ये रोहन, प्लीज प्लीज परत ये. एकदाच ये ना रे रोहन, पाया पडते मी, माफी मागते. रोहन, जे जे सांगशील ते तसंच करीन मी. भांडणार पण नाही रे. ये ना रे रोहन. आता जसा आला होतास ना तसाच एकदा समोर ये रे. मला फक्त एकदाच डोळे भरून तुला बघायचं आहे रे. फक्त एकदा समोर ये ना रे. प्लीज रोहन, मी नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. मी संपून जाईल, जगण्याची इच्छाच मरून जाईल माझी. असं म्हणत ती तोंड दाबून रडू लागते. तितक्यात खिडकीचा पडदा उडू लागतो. थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन तिला स्पर्श करून जाते. सोबतच तिने दुपारी खिडकीत ठेवलेला मोगऱ्याचा मंद सुगंध पण पूर्ण घरात पसरतो. ती खोल श्वास घेत रोहन अशी हाक मारते. तोच मागून एक हात तिच्या जवळ जवळ येऊ लागतो आणि तिच्या खांद्याला तो हात स्पर्श करतो. मंगल तडक मागे वळून पाहते. चला मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.